हॅलो फ्रेंड्स. तर आज आपल्याला बनवायचे आहेत शेंगदाण्याचे मस्त असे लाडू. तर त्यासाठी बघा कसले भारी लाडू झालेले आहेत. तर त्यासाठी बघा आपल्याला सुरुवातीला थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत. बघा हे घरचे शेंगदाणे आहेत, आपण फोडून घेतलेले आहेत. तर कसे त्याचे तुकडे वगैरे झालेले आहेत. तर बघा आपल्याला शेंगदाणे हे छान पद्धतीने कमी गॅसवरती आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या शेंगदाणा लाडूला भारी टेस्ट आली पाहिजे यासाठी. बघा त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत म्हणजे गूळ पण लागणार आहे. तर ही गुळाची अर्धी ढेप आहे, तर आपण ती घेतलेली आहे पहा. त्यानंतर आपल्याला थोडेसे तीळ पण टाकायचे आहेत, जेणेकरून त्याला मस्त अशी चव येणार आहे. तर बघा आपण हे गूळ आणि थोडासा तीळ पण आपण घेणार आहोत. तर शेंगदाणे आणि तीळ हे सेपरेट मस्त असे कमी गॅसवरती भाजून घेणार आहोत. एकदम छान पद्धतीने खरपूस ह्याच्यावरती तडतड उठतात पहा तीळ भाजल्यानंतरनं. तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त असे खरपूस शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि तीळ दोन्ही पण पदार्थ एकदम मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि त्याचा छान असा कूट करून घ्यायचा आहे. एकदम बारीक मिक्सरवरती कूट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला त्याचे छान असे लाडू बांधायचे आहेत. तर आपण एकदम छोटे छोटे बांधणार आहोत. हे खूप लाडू पौष्टिक असतात. माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेतले आहेत. तर हे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहेत. तर खाण्यासाठी आपले हे लाडू तयार आहेत. थँक्यू.